वाटतंय की माणसाची विकृती किती नीच पातळीवर गेलेली आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील धुळगाव येथील एक शेतकरी आहे, युवा शेतकरी संजय वाळके, त्यांनी 1 एकर पीक कर्ज काढून कारल्याची बाग लावली होती। कारण की या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू शकतो, ही कारल्याची बाग आहे आणि 1 एकर कारल्याची बाग अतिशय चांगली फुलली होती। कांद्याला आपल्याकडे भाव नसतो म्हणून शेतकरी नवीन नवीन पिकांचे प्रयोग करतात, मात्र कोणीतरी मनोविकृतानं काल रात्रीच्या सुमारात ही बाग जी आहे मुळासकट उपटून नष्ट केली मित्रांनो। आणि खूप क्लेशदायक वाटलं, कारण की ज्यावेळेस वृत्तांकनासाठी आलो, शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू, पिकांचं कर्ज आणि ह्या मनोविकृत नीच प्रवृत्तीचा मी म्हणेल, कारण की ह्या व्यक्तीने हे कृत्य केलंय। शेतकऱ्याचे आता काय म्हणणे आपण आपल्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दादा, तुमचं काय नाव आणि काय नुकसान झालंय? माझे नाव आहे संजय बाळासाहेब वाळके, तालुका येवला, जिल्हा नाशिक। मी धुळगाव येथील रहिवासी आहे। दिवसेंदिवस कांद्याला भाव नसल्यामुळे मी पर्यायी पीक म्हणून कारलं पीक निवडलं। कारलं मागच्या वर्षी मी पीक कर्ज काढलं आणि त्यातून ही शेती उभी केली। मला त्यातून भावही चांगले मिळत होते, 600 ते 700 रुपये कॅरेट माझे जात होते। परंतु कोणीतरी अज्ञात व्यक्तीने, विकृत इस्मानी माझी ही बाग पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलेली, पूर्ण वेल उपटून टाकलेले। याच्यातून मला कमीत कमी 15 ते 16 लाख रुपये उत्पन्न मिळणार होतं, कारण बाजारभाव चांगले होते। याबद्दल मी तक्रार पोलीस स्टेशन, येवला तालुका पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवलेली आहे आणि शासनाला माझी विनंती आहे की याच्यात मला काहीतरी थोडासा तरी मोबदला भेटला पाहिजे, अशी माझी शासनाकडे विनंती आहे। या शेतकऱ्याचे वयोवृद्ध वडील आपल्यासोबत आहेत। काका, काय सांगाल? तुम्ही म्हातारे आहात, कष्ट करून शेती केली होती आणि कोणीतरी विकृतानं ते उद्ध्वस्त केलं, काय सांगाल? काय सांगाल? काय तुमची भावना? काय सांगायला, मला काय सांगावंच वाटत नाही। एवढी नुकसान करून टाकेल माझी आली पिकाची। हे पहा, हे कारले पहा, याच्यावर आमचं जीवन जगणार होतं। याच्यावर आम्हाला 12 महिने काढायचे होते, पण कोणा माघार चोराला एवढा सगळं नुकसान करून टाकली। सगळी फार सगळी त्याचे नाश व्हायला पाहिजे त्याच्यावर। देव त्याला शिक्षा देईलच काका, परंतु आता सरकारकडे काय मागणी? सरकारनं आम्हाला काहीतरी भरपाई द्यावा, याचीवाली काहीतरी द्यावा आम्हाला आता उत्पन्नच नाही राहिलं काही। आपल्यासोबत या शेतकऱ्याच्या आई देखील आहे। आई, काय सांगाल की त्या मनोविकृत व्यक्तीनं तुमची बाग उद्ध्वस्त केली, तुमचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय? आमची नुकसान झाली म्हणजे आम्ही उन्हाळाभर कष्ट केले याच्यामध्ये। आमच्या एवढ्या पोरांनी कष्ट केले, आखी येलवर घेतले, चालू व्हायचा टाईम ते दुश्मनानं उपटून टाकले। ज्याच्या गाढवाचा नांगर फिरायला पाहिजे, त्याच्या घरावर त्याचे लेकरं बाळा मारायला पाहिजे, करणाराची दुश्मनाची। आम्ही कोणाचंच काही दुश्मन नव्हतो, पण त्यांनी आमची नुकसान केली, रात्री येऊन कधी केली। पूर्ण कुटुंबाच्या तीव्र भावना आहेत। या माध्यमातून एकच विनंती आहे पोलीस दलाला की 2-3 कामं आपण कमी करून या हरामखोराचा, या नीच प्रवृत्तीच्या व्यक्तीचा आपण शोध घ्यावा आणि त्याला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी मी या माध्यमातून करत आहेत। आपल्या काय प्रतिक्रिया आहेत शेतकरी बांधवांच्या किंवा प्रेक्षकांच्या, त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।